सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात। मस्तपैकी सकाळचे आता वाजलेले आहेत 10। तर हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे, मस्त बाहेर जरा पावसाचं वातावरण आहे। तर चला आता बाकीची सगळी कामं वगैरे करून झालेली आहे आणि दिवसभर काय काय होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर चला बघूया पुढे काय काय होतं। तर देवपूजा वगैरे करून घेते, त्याच्यासाठीच फुलं वगैरे घेण्यासाठी आली होती मी। ते बघा एक गोकर्णीचं फुल आलेलं आहे, एकच आहे ते मी इथे तोडून घेते। बघते फुलं आहे की काय, कुठे नदीमध्ये येतं, जरा सुकलं आहे ते आता आणि म्हटलं बघूया। येतात त्याला रोज डेली एक एक दोन दोन फुलं वगैरे येत राहतात। एक आलाय का, आज मंगळवार आहे तर देवीला चढवण्यासाठी अगदी छान एक फ्लावर भेटलाय मला। देवीची पूजा वगैरे कशी करून घेते, म्हणजे आपली कुलदेवता असते, तिचा मंगळवार किंवा शुक्रवार असा उपवास आपल्याला करायचा असतो। कुलदेवतेची पूजा ही झालीच पाहिजे, कारण आपल्या घराचं सगळं रक्षण करता आपली आईच असते ती, तर तिचा कुलाचार अगदी व्यवस्थितरित्या केला पाहिजे। तर मंगळवारी माझा उपवास असतो कुलदेवतेचा। त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे, सगळं व्यवस्थित देवांची आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे। मग फुलं वगैरे खालूनच मागवलेली आहे, छानपैकी देवपूजा करून घेते। देवारा वगैरे स्वच्छ वगैरे फोटो सगळे पुसून घेतलेले आहेत मी इथे। खालून फुलं मागवून इथे ठेवलेली आहेत, कारण फुलं मार्केटमध्ये काही भेटलीच नव्हती मला, तर मग खालच्या झाडाचीच फुलं मागवलेली आहे ती ठेवली आहे देवाला। त्याच्यानंतर इकडे साईडला आपल्याला पाट मांडून घ्यायचा आहे, त्याचीसुद्धा मी इथे तयारी वगैरे करून घेणार आहे। पण दर मंगळवारी अशा पद्धतीने आपण कुलदेवतेची सेवा करायची आहे। त्याच्यानंतर इथे कलश भरून घेणार आहे मी, म्हणजे धुवून चून वगैरे सगळं आधी भांडे सगळे धुतले गेलेली आहे देवाची। त्याच्यानंतर त्याच्यात पाणी भरलं, सुपारी पैसा हळदी कुंकू फूल अक्षदा असं सगळं व्हायचं आहे पाण्यामध्ये। त्याच्यानंतर त्याच्यावर आंब्याची पानं ठेवली आहे, तुम्ही आपले नागवेलीची पानंसुद्धा ठेवू शकता। मग फुलं वगैरे चढवून घेतलेली आहे। रोज पाणी बदललं कलशातलं तरी चालतं, किंवा मग मंगळवारी आणि शुक्रवारी कलशातलं पाणी बदलायचं आहे, कारण तो सुद्धा आपल्या कुलदेवतेचा कलश असतो। तर अशा पद्धतीने आणि खाली तांदूळ टाकायचे आणि एक डिश ठेवायची, त्याच्यात तांदूळ टाकायचे, त्याच्यावर कळस ठेवायचा। त्याच्यानंतर देवीसाठी इथे पाट मांडून घेतलेला आहे, लाल कपडा ठेवलेला आहे, कुलदेवतेचा फोटो ठेवून घेतलेला आहे आणि जो आपल्या देवाऱ्यात टाक असतो तो ठेवला फक्त तरीही चालतं, किंवा मग देवाऱ्यातही तुम्ही पूजा करू शकता। पण मी अशा पद्धतीने छानपैकी फुलं होती भरपूर, छान माळा बनवली देवीला आणि कुलदेवतेचा टाक आणि देवीचा फोटो, तुळजाभवानी मातेचा फोटो मी इथे ठेवून घेतलेला आहे। आणि तुम्ही जेव्हा उपवास करताना हे बघा अशा पद्धतीने आज सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं तो संकल्प करायचा आहे। हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या अख्ख्या न तुटले फुटलेले अक्षदा म्हणजे तांदूळ, तर त्याच्यामध्ये एक फूल ठेवायचं आणि आपण देवीला प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुझा उपवास करत आहे, तर तुम्हाला किती अधिष्ठान म्हणजे अनुष्ठान करायचं आहे देवीचे, मग उपवास किती दिवसाचे करायचे आहेत, किती मंगळवार करायचे आहे, 5, 10, 11, 21 तुमच्या याच्याप्रमाणे, किंवा मग कायमसाठी। तर अशा पद्धतीने तुम्ही संकल्प सोडून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। कोणताही उपवास करा तुम्ही, संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो, तर तो सोडायचा। देवीला प्रार्थना करायची की सगळं व्यवस्थित होऊ दे, मी तुझा आजपासून सुरुवात करत आहे व्रताला। तर अशा पद्धतीने संकल्प सोडून ते पाणी तांबण्यात सोडायचं। त्याच्यानंतर पाट वगैरे मांडून घेतलेला आहे मी, हार वगैरे घातला देवीला। त्याच्यानंतर आपण अग्नीच्या साक्षीनेच पूजेला सुरुवात करत असतो। मग इथे समई वगैरे लावून घेतलेली आहे, तिची पूजा करून घ्यायची, अक्षदा फूल व्हायचं, समईला शुभं करोती म्हणायची, अग्निदेवतेला आव्हान करायचं आहे पूजेसाठी। त्याच्यानंतर देवीची पूजा वगैरे करून घेतली आहे, छोटी सुपारी मांडून घ्यायची आहे तिथे। गणपती असतो, गणपतीशिवाय कोणत्याच पूजेचं सुरुवात होत नसते, तर सुपारी मांडली आहे मी। गणपती आहे देवाऱ्यातच आहे, पण सुपारी आहे छोटी, तर त्याला गणपती समजून आपण तांदळाची रास ठेवायची खाली थोडी, त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि जो टाक ठेवला आहे देवीचा त्याच्या खालीसुद्धा मी इथे तांदूळ ठेवून घेतलेले आहे। देवीचा टाक ठेवला, सगळ्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे।
धूप दीप दाखवायचा आहे देवीला. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. दूध आणि साखर दाखवलेलं आहे मी नैवेद्य. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेते. म्हणजे सकाळी इतकंच करत असते. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेते. त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सकाळी टाईम भेटेल किंवा मग दुपारी जसा टाईम भेटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे सप्तशतीसुद्धा वाचू शकता. नाही तर मग तुम्हाला श्रीसुक्तम वाचून घ्यायचं आहे. इथे 11 वेळा वाचायचं आहे किंवा मग 5 ते 7 वेळा वाचलं तरीही चालतं. 16 वेळा वाचतं कोणी कोणी, तर मी इथे 11 वेळा वाचून घेतलेलं आहे. इतकं काही बसलं नाही गेलं. आणि सप्तशती मी आज काही वाचलेली नाही आहे. मंत्र वगैरे देवीचे 108 वेळा वाचून घेतलेले आहेत, कुलदेवतेचा मंत्र. त्याच्यानंतर सगळी सेवा मी दुपारी केलेली आहे. आता फक्त पूजा आरती वगैरे अशी व्यवस्थित पद्धतीने पूजा वगैरे करून घेतलेली आहे मंगळवार असल्यावर. तर मंगळवारी तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. देवीवर कुंकुमार्चन करलेलं खूप चांगलं असतं. संध्याकाळी म्हणजे दिवसभरातून तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल त्यावेळेस करायचं आहे. आणि संध्याकाळी छानपैकी सागर संगीत स्वयंपाक बनवायचा आहे. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. कोणताही बनवा तुम्ही, भाकर पिठलं बनवलं तरीही चालतं, पण व्यवस्थितरित्या देवीला संध्याकाळी स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवायचा. तुम्हाला जसे आवडत असेल त्यानुसार स्वयंपाक करा आणि देवीला नैवेद्य दाखवा. परत संध्याकाळी आरती करायची देवीची. त्याच्यानंतर उपवास सोडायचा सगळेजणांनी घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून. त्याच्यानंतर सकाळी हे बघा, हे तर मी हळदीचं लेपन वगैरे तर नेहमी करतच असते, पण उपवास मागच्या वेळेस केले होते ते सुटले होते. मग आता उपवास केलेले आहेत तर देवीचे मंगळवारपासून. तर आता इथे मी हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलेलं आहे दरवाजावर. त्याच्यानंतर चला आता सकाळचे यशला काय बनवलं होतं टिफिनमध्ये हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आज टिफिनमध्ये बनवलं होतं छान मल्टीग्रीन थालीपीठ बनवलं होतं. तर त्याच्यासाठी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. पालक घेऊन घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे पालक. ती आपण हे बघा इथे पालक घेतलेली आहे, कट करून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर कापून घ्यायची आहे. तुम्हाला अजून जास्त काही वेगळ्या भाज्या घ्यायच्या असेल त्या घेतल्या तरीही चालतं. तर इथे पालक बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये मेथीची पानं कट करून घेतलेली आहेत, तीसुद्धा टाकून घ्यायची आहे, निवडून घ्यायची आणि बारीक भाजी कट करून घ्यायची ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे भरपूर असा, 3 कांदे मीडियम साईजचे घ्यायचे. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय ना साहित्य त्यानुसार तुम्ही घेत जा. आणि सकाळी सकाळी घाई असते ना, तर म्हटलं चला तरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आपण. त्याच्यानंतर सगळे पीठ वगैरे घेऊन घेतलेले आहे. मिक्स दळलेलं असेल तर छानच आहे, नाही तर मग मी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि मिरची इथे वाटून घेतलेली आहे ते घेतलेलं आहे 1 चमचा. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. म्हणजे हिरवी मिरची कमीच आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या, किती तिखट लागतं तुम्हाला त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. मग इथे हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर धना पावडर घ्यायची आहे 2 चमचे. आपल्या धना पावडर टाकून घेतली आहे. गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार सगळे मसाले यूज करा तुम्ही. तर 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर अजून थोडीशी टाकलेली आहे मीने. तर याच्यात तुम्ही थोडंसं आमचूर पावडर वगैरे टाकू शकता, छानपैकी थोडंसं आंबटपणा येईल त्याला. आणि मग आंबट गोड आवडत असेल तर साखरही टाका, पण मीने फक्त आमचूर पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे. नाही तर मग थोडासा चाट मसालाही टाकू शकता तुम्ही. तर हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आणि लागेल त्यानुसार पाणी त्याच्यात टाकून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. सगळं मिक्स करायचं आहे. अशाच पद्धतीने तुमचे मुले जर काही भाज्या वगैरे खात नसतील, जी भाजी आवडत नसेल त्यांना, तर ती भाजी टाकून तुम्ही असे सगळे पिठं वगैरे घेऊन घ्यायचे आणि त्याच्यामध्ये त्या भाज्या मिक्स करायच्या. म्हणजे मुलांना दिसतही नाही. आणि स्कूलमध्ये खरंच सांगते, मुलं गेले ना तुम्ही त्यांना भाज्या अशाच पद्धतीने चपाती भाजी हेच जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे स्कूलमध्ये सगळे एकमेकाला बघून आपला लंच बॉक्स किंवा टिफिन सगळा पूर्ण फिनिश करत असतात, म्हणजे खाऊन टाकतात. तर अशाच पद्धतीने बनवायचं. तर ज्या भाज्या आवडत नाही त्यासुद्धा मुलं खाऊन जातात. तर हे थालीपीठमध्ये तुम्ही ज्या नसेल आवडत सगळ्या भाज्या तुम्ही टाकल्या तरीही चालतं. अगदी थोडं सगळ्या भाज्या टाकायच्या आणि ते बनवायचं आणि मुलांना द्यायचं. त्यांना जी चटणीसोबत किंवा मग सॉससोबत तुम्ही देऊ शकता. ते सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे.
आणि थोडं पाणी टाकून त्याला आपण थोडंसं लूज करून घ्यायचं. पिठाला जितका गोळा घ्यायचा आहे त्याच्यावर थोडं पाणी घ्यायचं. त्याच्यानंतर तो तवा गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं तव्याला तेल लावायचं. 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे तव्यामध्ये मीने. आणि हे बघा इथे आता थालीपीठ मी इथे थापून घेत आहे. तर असं हाताला पाणी लावायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं. तुम्ही थालीपीठ पाटावर एक प्लास्टिकची कॅरी बॅग ठेवली किंवा मग एक ओला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावर थालीपीठ थापले ना तरीही चालतं. ते थापून मग तुम्ही तव्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे लंच बॉक्समध्ये देण्यासाठी. आणि यशलाही खूप आवडतं थालीपीठ. छानच लागतं. ते गरम असलं तरीही छान लागतं आणि थंड झालं तरीही छान लागतं. तर तुम्ही ते दहीसोबत किंवा मग त्यांना थोडंसं लोणचं वगैरे देऊ शकता. सॉस लावून देऊ शकता. तो मग मुलांना जे आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही द्या. मग आपल्याकडे बनवली जाते ती शेंगदाण्याची वगैरे चटणी. त्याच्यासोबतही अगदी छान लागतं हे थालीपीठ. आणि मुलांना अगदी सगळे विटामिन्स सगळे न्यूट्रिशन याच्यातून भेटतात. कारण सगळे पिठं मिक्स केलेले आहेत आणि भाज्या मिक्स केलेल्या आहेत ग्रीन. त्याच्यासाठी खूप पौष्टिक आहे हे. तर तुम्ही नक्कीच बनवा हे. तर अशा पद्धतीने बनवून घेत आहे. तव्यावर टाकून घेतलं. मग दोघी साईडने तेल लावायचं. तुम्ही बटर लावू शकता किंवा मग घी लावू शकता. मी इथे तेलच लावलेलं आहे. आणि दोघी साईडने छानपैकी अगदी खरपूस मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे. कारण थालीपीठ हे थोडं जाड्या प्रमाणात असतं म्हणून त्याला थोडं मीडियम फ्लेमवर छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं दोघी साईडने. आणि मस्त काढून घ्यायचं आहे आणि लंच बॉक्समध्ये तुम्ही थालीपीठ देऊ शकता. अशा पद्धतीने मी इथे लंच बॉक्स हा बनवून घेतलेला आहे. तुम्हाला जर ह्या छान रेसिपी आणि आजचा मंगळवारचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर चला, चॅनलवर तुम्ही नवीन असाल आजच बघत असाल व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आपलं थालीपीठही छानपैकी असं खरपूस भाजून झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने मस्त मी बनवून घेतलेलं आहे. सकाळी सकाळी आपल्याला झटपटही बनतं आणि म्हणजे फटाफट आपण तुम्हाला जर वाटत असेल रात्रीच तर काही भाज्या वगैरे तुम्ही निवडून वगैरे ठेवू शकता तुम्हाला असं वाटत असेल तर. आणि सकाळी लवकर उठून थोडंसं उठत असाल आणि करत असाल तरीही चालेल. पण असं झटपट बनणारेच पदार्थ लंच बॉक्समध्ये आपण देऊ शकतो. कारण खूप टाईम लागतो बाकी इतर वस्तू बनवण्यासाठी आणि खूप पौष्टिकही आहे आणि लवकर बनून तयार होतं. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्या मुलांना द्या. आणि तुमच्याकडे नवीनही काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता.